विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर कसा सॉल्व करायचा? तर या ठिकाणी आपल्याला टक्केवारी म्हणजे दरसाल दर शेकडा 1.5% दराने 9,000 रुपये मुद्दलचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर आपल्याला मुद्दल जी आहे रक्कम ती दिलेली आहे 9,000 आणि आपल्याला या ठिकाणी सरळ व्याज काढायचं आहे म्हणून इथे घ्यायचे 100 गुणिले आता या ठिकाणी 1.5 दिलेला आहे म्हणून आपण याचं काय करायचं आहे थोडक्यामध्ये गुणाकार करा आणि इथे बेरीज करा. तर बे एक बे आणि हे 3 तर म्हणजे हे 3 येते. तर विद्यार्थी मित्रांनो हे 3 आपल्याला वरती घ्यायचे आहेत आणि खाली हे जे 2 आहेत ते जशाचे तसे घ्यायचे. गुणिले आपल्याला वर्षे किती दिलेत तर 2 दिले म्हणून आपण या ठिकाणी 2 राईट करायचे. आता हा शून्य कटतोय, हा शून्य कटतोय, त्यानंतर हा पण शून्य कटतोय, हा पण शून्य कटतोय. आता खाली हे जे 2 आहेत ह्या 2नी ह्या 2ला भाग दिलाय आपण बे एक बे. आता खाली राहिले 90 गुणिले 3. आता 90 गुणिले 3 आता याचा जर गुणाकार केलं तर तो येतो 270. 9 त्रिक 27 आणि हा 0 इथं दिला म्हणजे हे गणित आपलं उत्तर आले हे 270.